नमस्कार. HSC बोर्डाची परीक्षा जवळ आलीये आणि एक प्रश्न जो हमखास येतो तो म्हणजे आवाहन लेखन. 4 मार्क आहे त्याला, पण हे 4 पैकी 4 मार्क मिळवायचे कसे? चला आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने. आता बऱ्याच जणांना वाटतं की आवाहन लेखन म्हणजे खूप काहीतरी अवघड आहे, बरोबर ना? पूर्ण मार्क कसे मिळणार हाच मोठा प्रश्न असतो. पण खरं सांगू, अजिबात काळजी करू नका. कारण आज मी तुम्हाला एक अशी सोपी पद्धत सांगणार आहे जी वापरली की हे 4 मार्क तुमचे पक्के. आपल्याला काय वाटतं की खूप भारी भारी शब्द वापरायला लागतील, एकदम क्लिष्ट काहीतरी लिहावं लागेल तरच मार्क मिळतील, पण तसं अजिबात नाहीये. खरं तर एक साधं सरळ सोपं सूत्र आहे. ते वापरलं ना की हे 4 गुण अगदी आरामात मिळतात. बघायचंय ते सूत्र काय आहे? चला तर मग. तर आपलं ध्येय काय आहे? 4 मार्क मिळवायचे, आणि हे ध्येय गाठणं अजिबात अवघड नाही. आपल्याला फक्त एक गोष्ट समजून घ्यायची आहे की पेपर तपासणारा नक्की काय बघतो, त्यांना काय हवंय आपल्या उत्तरात. एकदा हे गणित कळलं ना की पूर्ण गुण मिळवणं एकदम सोपं होऊन जातं. चला मग उलगडूया हे रहस्य. ओके, तर सगळ्यात आधी आपण बोर्डाची जी ऑफिशियल मार्किंग स्कीम आहे ना ती बघूया. म्हणजे गुण नक्की कसे दिले जातात. तर बघा, हे जे 4 मार्क आहेत ना ते 4 वेगवेगळ्या भागांमध्ये वाटलेले आहेत. प्रत्येक भागासाठी 1 मार्क. हे जर आपल्याला नीट कळलं ना तर आपलं अर्ध काम इथेच सोपं झालं असं समजा. हे बघा, हे आहे यशाचं सूत्र. अगदी सोपी चेकलिस्ट आहे. पहिला मार्क कशासाठी? एका आकर्षक कॅची टायटलसाठी. दुसरा मार्क जी काही महत्त्वाची माहिती आहे ती व्यवस्थित लिहिण्यासाठी. तिसरा मार्क मिळतो एका प्रेरणादायी संदेशासाठी. आणि चौथा शेवटचा मार्क आहे तुमच्या एकूण सादरीकरणासाठी, म्हणजे प्रेझेंटेशनसाठी. बघा, प्रत्येक गोष्टीला 1 मार्क. किती सोपा आहे नाही का? चला मग आता आपण एक एक करून बघूया. म्हणजे शीर्षकात काय लिहायचं, माहितीमध्ये कोणते मुद्दे आलेच पाहिजेत, आणि तो जो प्रेरणादायी संदेश आहे तो कसा लिहायचा जेणेकरून आपले हे मार्क कुठे जाणार नाहीत. आता माहिती देताना ना काही गोष्टी लक्षातच ठेवायच्या. सगळ्यात पहिलं, एक आकर्षक शीर्षक. मग कार्यक्रमाची पूर्ण तारीख. वेळ लिहिताना फक्त सकाळी 9 असं नका लिहू. सकाळी 9 AM की PM हे स्पष्ट लिहा. ठिकाण म्हणजे पत्ता अगदी अचूक हवा. आणि हो, एक दमदार प्रेरणा देणारा संदेश. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण याच आपल्या गुणांमध्ये फरक पाडतात. आता बोलूया प्रेरक संदेशाबद्दल. खरं तर हा आपल्या आवाहनाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आपण त्याला आवाहनाचा आत्माच म्हणू शकतो, कारण हाच तो संदेश आहे जो वाचणाऱ्याच्या थेट मनाला भिडतो आणि त्याला आपल्या कार्यक्रमात येण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी तयार करतो. उदाहरणार्थ हे बघा, रक्तदान करा, जीवन वाचवा. किती सोपं पण किती प्रभावी वाक्य आहे, नाही का? रक्तदान शिबिरासाठी एकदम परफेक्ट. तसंच समजा वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल तर 1 झाड लावा, भविष्य वाचवा अशी घोषणा किती छान वाटते. अशा घोषणा वापरल्या की आपलं आवाहन एकदम दमदार होतं. ओके, तर शीर्षक झालं, माहिती झाली, संदेशही झाला. आता वळूया शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या एका मार्काकडे, आणि तो आहे सादरीकरणाचा. म्हणजे आपलं आवाहन दिसतं कसं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. चला बघूया प्रेझेंटेशनमध्ये काय करायचंय. प्रेझेंटेशनमधला सगळ्यात महत्त्वाचा नियम तो म्हणजे आपलं संपूर्ण आवाहन एका व्यवस्थित काढलेल्या बॉक्समध्ये म्हणजे चौकटीतच लिहायचं आहे. ही गोष्ट विसरायचीच नाही. ही एक छोटीशी गोष्ट आहे, पण तुमचा 1 मार्क पक्का करते. आता रचना कशी करायची ते बघा. अगदी सोपं आहे. सगळ्यात आधी एक मस्त चौकट काढा. मग वरती शीर्षक लिहा. त्यानंतर एक ओळ सोडा म्हणजे ते सुटसुटीत दिसेल. आणि मग मुख्य माहिती आणि संदेश लिहा. आणि एक छोटी टिप, जर तुम्हाला शक्य असेल तर विषयाला धरून एखादं छोटंसं चित्र काढलं, जसं की रक्तदानासाठी रक्ताचा एक थेंब, तर ते अजूनच छान दिसतं आणि प्रभावी वाटतं. चला तर मग एकदा पटकन सगळं आठवून घेऊया. 4 मुख्य गोष्टी. पहिलं, आकर्षक शीर्षक. दुसरं, स्पष्ट आणि पूर्ण माहिती. तिसरं, प्रेरणा देणारा संदेश. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, सादरीकरण. म्हणजे नेहमी बॉक्स काढायचा. या साध्या गोष्टी लक्षात ठेवलात ना की पूर्ण गुण मिळवणं अगदी शक्य आहे. आता तुमच्यासाठी एक छोटंसं विचार. हे सूत्र, हे नियम तर आता आपल्याला माहीत झाले आहेतच, पण या पलीकडे जाऊन अशी कोणती क्रिएटिव्ह आयडिया तुम्ही वापरू शकाल ज्यामुळे तुमचं आवाहन इतरांपेक्षा वेगळं, खास आणि जास्त प्रभावी ठरेल? यावर नक्की विचार करा आणि तुमच्या कल्पनांना सत्यात उतरवा. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.